हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू रोहिणी फॅशन हब। चोकर नेकलेस हा दागिन्यांमधील एक सुंदर प्रकार आहे। पारंपरिक आणि वेस्टर्न लुकवर चोकर खूप क्लासी आणि रिच दिसतो। चोकर नेकलेस घालण्याची फॅशन तरुण मुलींपासून तर स्त्रियांपर्यंत घालण्याची क्रेज खूप जास्त आहे। वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये चोकर नेकलेस पाहायला मिळतात। क्रॉस शेप चोकर, गोल्डन चोकर, सिल्वर चोकर, रोज गोल्ड चोकर, डायमंड, मोती, कुंदन अशा प्रकारात भरपूर चोकरच्या व्हरायटीज पाहायला मिळतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चोकरचे नवीन आणि अट्रॅक्टिव्ह डिझाईन्स पाहूयात। सध्या अशा प्रकारचे मोती चोकर नेकलेस खूप फॅशनमध्ये आहेत। मोती चोकर हे पारंपरिक आउटफिटसाठी परफेक्ट चॉईस आहे। पारंपरिक काठपदर साड्यांवर, लाईट वेट साड्यांवर, ऑर्गेन्झा साडीवर, पेस्टल डार्क अशा सर्वच प्रकारच्या साड्यांवर मोती चोकर खूपच सुंदर दिसतात। नाजूक आणि तितकेच आकर्षक असलेले असे हे मोती चोकर स्टोन आणि पर्ल्स यांच्या फ्युजनमध्ये बनविलेले आहेत। या चोकर सोबत परफेक्ट मॅच होतील असे कानातलेही मिळतात। चोकरमध्ये तुम्हाला सध्या ट्रेंडिंग डिझाईन्स हव्या असतील तर तुम्ही अशा लेटेस्ट डिझाईन ट्राय करू शकता। सध्या असे डायमंड कुंदन मधील हेवी चोकर खूपच फॅशनमध्ये आहेत। असे कुंदन चोकर सिल्क पार्टीवेअर, डायमंड वर्क, सिक्विन वर्क, ऑर्गेन्झा, जिमुची तसेच काठपदर साड्यावरही तुम्ही घालू शकता। तसेच रॉयल आणि फॅन्सी लुकसाठी तुम्ही पारंपरिक दागिन्यांमध्ये मॉडर्न लुकसाठी पर्याय शोधत असाल तर तुम्ही असे गोल्डन चोकर नेकलेस खरेदी करू शकता। हेवी चेनमध्ये सध्या असे हेवी पेंडेंट असलेले चोकर सध्या खूप डिमांडिंग आहेत। असे चोकर नाजूक पण तितकेच क्लासी दिसतात। तसेच सध्या अशा न्यू चोकर सेटचीही खूप फॅशन आहे। कुंदन वर्कमध्ये हा चोकर सेट पाहायला मिळतो। कलरफुल लुकमध्ये असे चोकर युनिक आणि वेस्टर्न स्टाईलचे आहेत। जर तुम्हाला चोकरमध्ये नेहमीपेक्षा वेगळं काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही असे कुंदन चोकर सेट नक्की ट्राय करू शकता। तसेच टेम्पल फिनिश, मॅट फिनिशचे असे चोकर तुम्ही लग्न समारंभासाठी आउटफिटवर नक्की वापरा। आणि यामध्येही भरपूर डिझाईन्स आणि लेटेस्ट कलेक्शन अवेलेबल आहेत। असे खूपच सुंदर सुंदर चोकर सेट मी या व्हिडिओमध्ये दाखविलेले आहेत। जे सध्या ट्रेंडमध्ये आहेत तेच चोकर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखविले आहेत। आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।